परमानंदं परमसुखदं जीवनं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि विनायकं गुरुं नौमि साकरे नाम विश्रुतम् येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साकरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये ज्ञानप्रतापविलसत्वचनामृतं च अद्वैतभावपट्टारितबुद्धिरस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्ण एव श्रीरङ्गनाथ गुरुराज नमोस्तुभ्यं। बर्वे झाले अगोदर जन्मासी जोड जोडली मनुष्य देहाईशी महालाभाची उत्तम राशी जेणे सर्व सुखासी पात्र होईले दिली इंद्रिये हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेणे तू जोडसी नारायण नासे जीवपण भवरोग तिळे तिळ पुण्य साता पडे तरी हे बहुता जन्मी जोडे नाम वाचेसी आतुडे समागम घडे संतांचा ऐशिये पावविलो ठाई आता मी काय होऊ उतराई एवढा जीव ठेवीन पायी तू माझी आई आई पांडुरंगे। आजच्या या प्रवचन सेवेसाठी संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा आणखीन हा अभंग आम्ही घेतलेला आहे, तर त्याच्यावर आज आपल्याला चिंतन करायचं आहे. ऐकायला येतं ना ताई? हो हो येत आहे महाराज, येत आहे. हा ठीक आहे. बर्वे झाले या आलो या जन्मास. असं आहे की महाराज म्हणतात या ठिकाणी की बरं झालं म्हणले मी या मनुष्य देहाच्या जन्माला आलेलो आहे मनुष्य देहामध्ये, आणि हा जन्म मला मिळाल्यामुळं खूप मोठा आणखीन मला लाभ झालेला आहे. कारण काय की इतर जन्मामध्ये आपल्याला परमार्थ करता येत नाही. अनेक योनी आहेत, परंतु त्या जन्मामध्ये आपल्याला भजन कीर्तन प्रवचन हे काहीच करता येत नाही. परंतु मनुष्य देहामध्ये मात्र आपण हे सगळं करू शकतो. म्हणून महाराज या ठिकाणी म्हणतात की बरं झालं, बरवे झाले आलो या जन्माशी. या जन्माशी म्हणजे मनुष्य जन्माशी. आणि जोड जोडली मनुष्य देहा ऐशी. मनुष्य देह मिळणं अतिशय दुर्लभ आहे. दुर्लभो मानुषो देहो देहिनाम क्षणभंगुरः तत्रापि दुर्लभम मन्ये. अशा प्रकारची इतर अनेक जन्म आहेत, पण इतर जन्मामध्ये आपल्याला परमार्थ करता येत नाही. या जन्मामध्ये मात्र आपल्याला परमार्थ करता येतो आणि परमार्थ करून आपल्या आयुष्याचं सार्थक करून घेता येतं, मोक्ष प्राप्ती करून घेता येते. आणि म्हणून महाराज म्हणतात या ठिकाणी पहिल्याच चरणामध्ये की बर्वे झाले आलो या जन्मास. या जन्माशी म्हणजे मनुष्य जन्माशी. मनुष्य जन्म मला मिळाला म्हणून फार बरं झालं. जोड जोडली मनुष्य देहाची. मनुष्य देह मिळाला आणि याच्यामध्ये हा परमार्थ आपल्याला करता येत असल्यामुळं आणि त्याचं फळ जे आहे त्याच्यामध्ये महालाभाची उत्तम राशी म्हणजे खूप मोठा लाभ अशा प्रकारचा याच्यामध्ये आहे या जन्मामध्ये. कारण काय की जेणे सर्व सुखाची पात्र होईल. आता आपण जे सुख भोगतो ते विषयाचं सुख आहे, पण या ठिकाणी सांगितलं महाराजांनी की सर्व सुखाची पात्र होईल. सर्व सुख म्हणजे परमात्म सुख, ब्रह्म सुख. मग ते प्राप्त करून घ्यायचं असलं तर आपल्याला आणखीन हे परमार्थच केला पाहिजे. म्हणून महाराज म्हणतात या ठिकाणी की बरं झालं बा या जन्माला आलो, कारण इतर जन्मामध्ये आपल्याला हे करता येत नाही. इतर पुष्कळ पशु आहेत, पक्षी आहेत, पाण्यातले जीव आहे, आकाशातले जीव आहेत, परंतु आपल्याला आणखीन हे करता येत नाही. म्हणून या जन्माला आल्यामुळं
मनुष्य देहाला आल्यामुळं बरवे झाले असं महाराज म्हणतात. बरवे झाले या जन्माची जोड जोडली मनुष्य देह आहे. आणि असा मनुष्य देह मला मिळाल्यामुळे आणखीन मला भजन करता येतं, कीर्तन करता येतं, प्रवचन करता येतं, भागवत वाचता येतं. आणि अशा प्रकारचा फार मोठा लाभ, आता मोठा लाभ म्हणजे महालाभ महाराजांनी दिला इथे. आता मोठा लाभ म्हणजे कोणता लाभ? तर मोठा लाभ म्हणजे आपल्याला आणखी मोक्ष प्राप्त करून घेता येतो. आणि हे फक्त मनुष्य जन्मामध्येच शक्य आहे. म्हणून महाराज म्हणतात महालाभाची उत्तम राशी जेणे सर्व सुखाची पात्र होईजे. आता सर्व सुख म्हणजे मोक्ष सुख. कारण आपल्याला आपण जे सुख म्हणतो आपल्या या संसारामधलं, तर हे विषय सुख आहे. पण या विषय सुखानं आपल्याला आणखीन मोक्ष नाही प्राप्त होणार. याने भले शरीर चालेल, परंतु आपल्याला जो आनंद पाहिजे, आपल्याला जे सुख पाहिजे, मोक्ष सुख पाहिजे, ते मात्र याने मिळणार नाही. तर या जन्मामध्ये आल्यामुळं आपलं फार चांगलं कल्याण झालेलं आहे, बरोबर झालेलं आहे. महाराज म्हणतात की मनुष्य देहाची अशी जोडल्या गेली, मनुष्य देह मला मिळाला आणि म्हणून फार मोठा लाभ मला या मनुष्य जन्मामध्ये आल्यामुळं मिळाला. म्हणे ते महालाभाची उत्तम राशी आणि जेणे सर्व सुखाची पात्र होईल. आता सर्व सुख म्हणजे ते दुसरीकडे कुठेच मिळत नाही अशा प्रकारचं सुख. आपल्याला संसारामध्ये जे सुख मिळतं ते विषयाचं सुख आहे, परंतु ते क्षणभंगूर आहे, विषयाचं क्षणभंगूर आहे. ते सुख नाशिवंत आहे, आत्ता आलं ना आत्ता गेलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते दुःखाला कारण आहे. विषयाचे सुख हे तो साध्यंतची दुःख, अशा प्रकारचं प्रमाण आहे महाराजांचं. म्हणून या विषयाच्या सुखापेक्षा हा जो आणखीन आपल्याला परमार्थाची आपल्याला झोप लागली किंवा हा मनुष्य देह प्राप्त झाला, या मनुष्य देहामध्ये उत्तम असा प्रकारचा लाभ आपल्याला करून घेता येतो. उत्तम लाभ कोणता? तो मोक्ष प्राप्त करून घेता येतो. आणि जेणे सर्व सुखाची पात्र होईल, असं हे सर्व सुख म्हणजे मोक्ष सुख आपण त्याला पात्र झालेलो आहोत. कारण काय की अनेक जन्म आहेत, 84 लक्ष योनी आहेत, परंतु बाकीच्या जन्मामध्ये आणखीन परमार्थ करता येत नाही, भजन करता येत नाही, कीर्तन करता येत नाही, प्रवचन करता येत नाही. परंतु या जन्मामध्ये मात्र भगवंताचं आणखीन भजन करून आणखीन सर्व सुखाला पात्र होता येतं, म्हणजे मोक्ष सुखाला पात्र होता येतं, असा याचा अर्थ आहे. आणि भगवंतानं आपल्याला फार मोठे उपकार केलेले आहेत. कारण काय, एक तर आपल्याला आणखीन पूर्वजन्माच्या पुण्यानुसार आणखीन आपल्याला हा मनुष्य देह प्राप्त झाला. आणि यामध्ये भगवंताने आपल्याला फार मोठी कृपा केलेली आहे की आपल्याला दिली इंद्रिये, हात पाय कान, म्हणजे सगळे इंद्रिय दिलेले आहेत आपल्याला. हात दिले, पाय दिले, कान दिले, डोळे पाहायला डोळे दिले, बोलायला मुख दिलं, हे की नाही. म्हणून महाराज लिहितात की दिली इंद्रिये, हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन. मग आपल्याला हे भगवंताने जे इंद्रिय दिले, तर हे आणखीन विषय सेवनामध्ये नाही घालवायचे, तर हे आणखीन भगवंताची आणखीन पूजा करण्यासाठी, भगवंताचा आणखीन परमार्थ करण्यासाठी, अशा प्रकारचा त्या याच्यामध्ये आपल्याला हा देह, हे दिलेली इंद्रिय घालवायचे आहेत. की दिले इंद्रिय, हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन. आता डोळे दिले, डोळे कशा करता दिले आपल्याला? आपल्याला या डोळ्यांना आणखीन भगवंताचं मुख पाहता येत. डोळे तुम्ही घ्यारे सुख, पहा विठोबाचे मुख, हे की नाही. जर जगातलं सगळं पाहत असले, विषय पाहत असले, तर मात्र या आणखीन तुम्ही आणखीन त्याचा योग्य असा उपयोग केला नाही. तर डोळे आपल्याला दिले भगवंताचं मुख, आपलं आणखीन मुख पाहण्यासाठी. पुन्हा आणखीन अशा प्रकारचं मुख दिलंय
मुख कशा करता दिले, तर भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी, त्याचं गुणगान गाण्यासाठी, भजन कीर्तन करण्यासाठी अशा प्रकारचं दिलेलं आहे. किंवा बोलायचं जर असलं तर भगवंताविषयीच बोलावं माणसानं. भगवंताविषयीच अशा प्रकारचं आणखी प्रवचन कीर्तन करावं. म्हणून महाराज या ठिकाणी लिहितात की दिली इंद्रिये हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, आणि जेणे तू जोडशी नारायण, नासे जीवपण भवरोग. मग आता आपल्याला हे डोळे दिले, मुख दिलं, बाकीचे इंद्रिय दिले. मग या इंद्रियाच्या योगाने आपण काय करू शकतो? महाराज म्हणतात जेणे तू जोडशी नारायण, भगवंताची आपल्याला प्राप्ती करून घेता येते. जेणे तू जोडशी नारायण. आणि दुसरा फायदा असा आहे की नासे जीवपणा भवरोग. जीवपणा, आता सध्या आपण तुम्हाला विचारलं कोण आहात तुम्ही, तर मी मनुष्य आहे म्हणतो, किंवा मी जीव आहे असं म्हणतो. पण तुम्ही जीव नसून तुम्ही परब्रह्म आहात, ह्याची आपल्याला त्या ठिकाणी ओळख करून घ्यायची आहे. कारण आपण ब्रह्मस्वरूप असून आणखीन आपण आपल्याला जीव समजून राहिलो, किंवा मी मनुष्य आहे असं समजून राहिलेलो आहे. आणि त्याच्यामुळे हा भवरोग आपल्या पाठीमागे लागलेला आहे. भवरोग म्हणजे जन्म मरण. जन्म मरण आपल्या पाठीमागे का लागलेलं आहे? त्याला कारण आहे की आपण आपल्याला ओळखलं नाही. आपण कोण आहोत हे आपण या ठिकाणी ओळखायला पाहिजे. कारण काय की जोपर्यंत आपल्या स्वतःची ओळख होत नाही तोपर्यंत आपल्याला मोक्ष प्राप्ती मिळणार नाही, हा भवरोग सरणार नाही. म्हणून महाराज म्हणतात या ठिकाणी की जेणे तू जोडशी नारायण, स्वतः नारायणाची भेट होईल किंवा मोक्ष प्राप्ती होईल अशा प्रकारचं तू काहीतरी कर. किंवा नासे जीवपण भवरोग, हे असं केलं असता, परमार्थ केला असता, जीवपणाचा नाश होतो. म्हणजे तुम्ही आत्मस्वरूप आहात किंवा ब्रह्मस्वरूप आहात अशी ब्रह्मस्वरूपाची ओळख होऊन जाते. आणि मग ब्रह्मस्वरूपाची एकदा का ओळख झाली म्हणजे भवरोग नाहीसा होतो. भवरोग म्हणजे जन्म मरणाला येणे, जन्मने मरणे, जन्मने मरणे. हे आतापर्यंत किती वेळा जन्म यावे, किती भावे फजित, म्हणून या जीव झाला शरण गेला ऋतोषी. अशा प्रकारे या मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर माणसानं हा भवरोगाचा नाश करण्यासाठी भगवंताला शरण जावं, विठोबाला शरण जावं आणि त्याचेच गुणगान गावे. त्याच्यासाठीच आपल्याला हे इंद्रिय दिले, त्याने आपल्याला डोळे दिले, मुख दिलं, अशा प्रकारे. आणि म्हणून असं त्याचं भजन केलं असता तो जोडला जातो, देवही जोडला जातो. आणि आपल्या ठिकाणी जो जीवपणा आलेला आहे, आपण जीव नसून जीवपणा आला, जीव म्हणतोय आपण, तुम्ही ब्रह्म आहात खरे, परंतु मी जीव आहे किंवा मी मनुष्य आहे अशा प्रकारचं म्हणतो. आणि हाच खरा भवरोग आहे. आणि हा भवरोग जोपर्यंत नाहीसा होत नाही तोपर्यंत आपल्याला मोक्ष नाही, मुक्ती नाही. म्हणून महाराज सांगतात या ठिकाणी की बा, अरे तुला जे इंद्रिय दिले, हात दिले, पाय दिले, कान दिले, मुख दिले, डोळे दिले, हे आणखीन भगवंताला जोडण्यासाठी दिलेले आहे. जेणे तू जोडसी नारायण. मग अशा प्रकारे या जन्मात आल्यानंतर बाकीचे विषय भोगत बसण्यापेक्षा माणसानं काय केलं पाहिजे की भक्ती केली पाहिजे भगवंताची, आणि या नारायणाला जोडलं पाहिजे. म्हणजे त्याची ओळख करून घेतली पाहिजे की आणि जीवपणाचा नाश केला पाहिजे. आता आपण समजतो की मी जीव आहे, पण तुम्ही जीव नसून तुम्ही ब्रह्म आहात आणि जीव समजायला लागले. मग हा जीव मी ब्रह्म असून जीव समजणं हाच भवरोग आहे. जीव समजल्यामुळेच भवरोग पाठीमागे लागला. भवरोग म्हणजे जन्माला येणं मरणं, जन्माला येणं मरणं. मग असं हे किती दिवस चालला, किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजितो, म्हणून या जीव भ्याला शरण गेला विठोसी. मग अशा प्रकारचं हे लक्षात घेतलं पाहिजे या ठिकाणी की बाबा आपण या जन्माला आता आलेलो आहे, तर या जन्मामध्ये भगवंताची भक्ती करून त्याची ओळख करून घ्यायला पाहिजे. म्हणजे हा भवरोग नाहीसा होतो. पुढे लिहितात तिळे तिळ पुण्य साता पडे. आता
हा जो जन्म आपल्याला मिळाला तर बरेच जन्मापासून आपण थोडं 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 पुण्य करत आहोत. तिळे तिळ पुण्य साचा पडे. आणि ते पुण्य साचत काय आणि हे काही एका जन्मात नाही तर तरी हे बहुता जन्मी जोडे म्हणजे भरपूर जन्म झालेले. आता किती जन्म झाला फेरा गणित नाही जी जातारा. किती जन्म झाले हे आपल्याला माहिती नाही, पण त्या जन्मामध्ये आपण पुण्य केलेलं असल्यामुळे तरी हे बहुता जन्मी जोडे आणि नाम वाचेची आतुडे समागम घडे संतांचा. हे आपलं पुण्य साचलं म्हणजे जमा झालं आणि ते अनेक जन्मामध्ये आपण ते पुण्य केलेलं आहे. ते थोडं 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 जमलेलं साचलेलं असल्यामुळे म्हणे देवा तुझं नाम आमच्या जिव्हेला येतंय. कारण पुण्य जर नसलं तर नाम कधीच येणार नाही बरं का. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की या जन्मामध्ये आपल्याला संतांचा समागम घडतो म्हणजे संतांची संगत घडते. संत संगतीमध्ये फार मोठा लाभ आहे आपल्याला बरं. कारण काय संतांच्या संगतीमध्ये या जन्मामध्ये आल्यानंतर संतांची संगती आपण केली पाहिजे. संत संगतीमुळे आपल्याला आणखी आपली ओळख होते. आपली ओळख होती म्हणजे आपण कोण आहोत हे कळतं. कारण संसारामध्ये जर राहिलो तर आपली ओळख आपल्याला कोणी सांगणार. घरातल्या लोकांना जरी आपण विचारलं का मी कोण आहे सांगणार. एक कोणी म्हणतात तुम्ही नवरा आहे, कोणी म्हणतात तुम्ही वडील आहे, कोणी म्हणतात भाऊ आहे वगैरे वगैरे. ही अशीच फक्त या लोकांना ओळख आहे. परंतु खरे आपण ब्रह्मस्वरूप आहोत हे मात्र संत सांगतात. आणि म्हणून या जन्मामध्ये हेच केलं पाहिजे, परमार्थच केला पाहिजे, भगवंताचं नाम उच्चारण केलं पाहिजे, संतांचा समागम केला पाहिजे. म्हणजे मग आपल्याला आणखीन हे ज्ञान होत असतं. आणि हे ज्ञान करून घेणं हे खरं मनुष्य जन्माचं आद्य कर्तव्य आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात तिळे तिळ काय तिळे तिळ पुण्य साचा पडे. थोडं 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 पुण्य आपण जमा केलं आणि तरी हे बहुता जन्मी जोडे म्हणजे थोड्या या जन्मात काही, त्या जन्मात काही, त्या जन्मात काही असं आपण जोडत आलो त्याला. आणि त्याच्यामुळं काय झालं की भगवंता तुझं नाम आमच्या वाणीला यायला लागलं. आणि याच ठिकाणी संतांचा सुद्धा आणखीन संगत आम्हाला घडली. संतांची संगत घडणं अतिशय महत्वाचं आहे या जन्मामध्ये. कारण इतर लोकांची संगत करणं आपल्याला विषयात घालणारे आहेत हे लोक, पण संतांचा संग जर झाला तर मात्र आणखी ते भगवंताकडे घेऊन जातात आपल्याला किंवा आपल्या स्वस्वरूपाची ओळख करून देतात. आणि म्हणून संतांचा संग केला पाहिजे आणि भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. ऐशिये पावविलो ठाई आता मी काय होऊ तराई. भगवंताला विनवणी करून राहिले महाराज की बाबा अशा ठिकाणी मी आलो म्हणजे या मनुष्य जन्मामध्ये आलो. आता मी काय दिलं म्हणजे उतराई होईल म्हणजे महाराज तुम्हाला देवाला म्हणून राहिले ते किंवा खरोखर आम्हाला तुम्ही मनुष्य जन्म दिला आणि अशा ठिकाणी आम्ही आलो. आता तुम्हाला काय दिलं म्हणजे आमच्या उतराई होऊ आम्ही. काही जरी दिलं तरी तुमच्या ह्याच्यातून आम्ही उतराई होऊ शकत नाही महाराज. म्हणून मी काय करतो म्हणले एवढा जीव ठेवीन पायी माझा जीव तुमच्या पायाशी ठेवून देतो म्हणले. कारण काय तू माझी आई पांडुरंगे, पांडुरंगाला आई म्हणाले. आणि देवा एवढं तुम्ही हे केलं आमच्यासाठी, मनुष्य जन्म दिला, हे ज्ञान आम्हाला दिलं आणि अशा ठिकाणी आम्ही आल्यामुळं संतांचा संग आम्हाला घडला. आता म्हणले एवढं मोठं आमच्याकडून परमार्थ होतोय तर आता मी तुमचं काय उतराई होऊ, काय दिलं तुम्हाला म्हणजे मला आणखीन त्याच्यातून उतराई होईल मी. तर महाराज म्हणतात की हा जीव तुझ्या पायाशी ठेवून देतो म्हणले. एवढा जीव ठेवीन पायी तू माझी आई पांडुरंगे. कारण पांडुरंग हा सर्वांची आपली आई आहे. कारण आईला लेकराचं दुःख कळत असतो आणि तिची जर आणखीन आपण
सेवा केली, त्या सेवेनं ती जर प्रसन्न झाली तर आपल्यावर आणखीन कृपा करते. तसंच पांडुरंग हे आपली आई आहे आणि त्यांची सेवा आपण केली पाहिजे. त्यांची सेवा करणं म्हणजे त्यांचे गुणगान गाणं, त्यांचं भजन करणं, त्यांचं कीर्तन करणं, त्यांचं प्रवचन करणं, अशा प्रकारचं. आणि म्हणून तेव्हा बरं झालं म्हणले, अशा ठिकाणी मी आलो म्हणले आणि तुम्हाला आणखीन आता तुमच्या पायाशी मी जीव ठेवून देतो म्हणले आणि तुमचं भजन करत राहतो, अशा प्रकारचा. कारण काय, संतांच्या संगतीत गेलो म्हणजे मग ते आपल्याला आणखीन आपल्या स्वस्वरूपाची ओळख करून देत असतात. ते म्हणतात, पुढे सांगतात, फेडीला डोळियाचा कवळ. आमच्या डोळ्यामध्ये कौळ म्हणजे कावीळ नावाचा विकार झाला होता म्हणजे. आता कावीळ नावाचा विकार झाला म्हणजे मग आपल्याला पांढरी असलेली वस्तू पिवळी दिसत असते. तसं सगळं जग हे ब्रह्मरूप आहे, पण आपल्याला मात्र हे सगळं आणखीन जग दिसायला लागत आहे की नाही. ब्रह्म दिसत नाही आपल्याला. म्हणजेच मग आपल्या डोळ्यावर काय आलाय, कौळ नावाचा रोग झालेला आहे. परंतु भगवंताची भक्ती केल्यामुळं, संतांची सेवा केल्यामुळं आणखीन तेव्हा आम्हाला फार तुझे उपकार झाले तुझे आमच्यावर म्हणले. कारण काय, संत भेटले आणि संतांनी आमच्या डोळ्याचा कौळ रोग निवारण केला आणि त्याच्यामुळे दृष्टी चक्क झाली आता. आणि दुसरा गुणदोषांचा मुळे आमच्या ठिकाणी काही जे गुणदोष होते, ज्यामुळे आम्ही परमार्थ करू शकत नव्हतो, त्यामुळं आता आणखीन मात्र संत भेटले, त्यांनी डोळ्याचा कवळही फेडला आणि आमच्या ठिकाणी जे काही गुणदोष होते ते सुद्धा धुवून काढले, सगळे स्वच्छ केले. आणि दुसरी गोष्ट अशी, लावून स्तनी केले शीतळ. म्हणजे हा या परमामृताचा लाभ आम्हाला त्यांनी दिला आहे. आणखीन अशा प्रकारचं हे शिकवलं आम्हाला त्यांनी. आणि त्या शिकवल्यामुळं आमची आम्हाला ओळख करून दिल्यामुळं आता आम्ही शीतळ झालो, म्हणजे शांत झालो म्हणजे. आणि पुढे लिहितात की निजविलो बाळ निजस्थानी. म्हणजे जसं लहान मुलाला आपण पाळण्यात घालून निजवतो, त्याप्रमाणे साधू संतांनी आमच्यावर फार मोठी कृपा केली म्हणले आणि निजस्थानी निजवलं. याचा अर्थ असा आहे की तुमच्या स्वस्वरूपाची तुम्हाला ओळख करून दिली त्यांनी. आणि ही ओळख झाल्यामुळं खरा आनंद आहे आपल्याला, बरं का. या विषयामध्ये आपल्याला आनंद वाटतो, पण विषयाचा आनंद खरा नाही, टिकणारा नाही आणि नाश पावणार आहे. म्हणून म्हणलं की हा जो आनंद आहे परमानंद आहे, बरं का. तर हा आनंद आपल्याला मिळतो साधू संतांच्या संगतीमध्ये राहिल्यानंतर. म्हणून महाराज म्हणतात की साधू संत आम्हाला भेटले, आमच्या डोळ्यामध्ये जो आणखीन कवळ नावाचा विकार होता, ज्याला आणखीन आम्ही या जगालाच खरं समजत होतो आणि आमच्या स्वस्वरूपाची ओळख विसरून गेलो होतो. आणि साधू संतांची भेट झाल्यामुळं आमच्या त्यांनी तो गुण दोष आमचे पाहिले आणि ते सगळे धुवून काढले आणि सगळा मळ धुतला गेल्यामुळं आमचं आणखीन चित्त स्वच्छ झालं, चित्त निर्मळ झालं. आणि अशा प्रकारे साधू संतांनी आमच्यावर फार मोठे उपकार केले आणि हे परमार्थाचं स्तन आम्हाला दिलं, दूध आम्हाला दिलं आणि त्याच्यामुळं आम्हाला शांत झालो म्हणले आम्ही. आणि निजविला बाळ निजस्थानी. निजस्थानी म्हणजे आपल्या स्वस्वरूपाच्या ठिकाणी त्यांनी नेऊन घातलं आम्हाला, म्हणजे त्या स्वरूपाच्या ओळख करून दिली. आणि म्हणून त्यांचे फार मोठे आमच्यावर उपकार आहेत. पुढे लिहितात, नाही या आनंदाशी जोडा. मग अशा प्रकारे साधू संतांनी एवढे आमच्यावर उपकार केले की या आनंदासारखा आनंदच नाही दुसरीकडे. म्हणजे महाराज म्हणतात की या आनंदाला जोडच नाही आता दुसरीकडे. म्हणून नाही या आनंदाशी जोडा, सांगता गोष्टी लागती गोडा. बाकीच्या किती गोष्टी जरी सांगितल्या याच्यामध्ये त्या गोड लागतील, पण त्याच्यापासून लाभ नाही काही. म्हणून साधू संतांनी जो आमच्यावर उपकार केलेला आहे
आणखी त्यांनी आणखीन अशा प्रकारचा हा आनंद आम्हाला दिलेला आहे. हा परमानंद आहे. या आनंदाला जोडच नाही दुसरीकडे कुठे. म्हणून आलासी आकारा अमृतिया ताडा. देवाला ते म्हणून राहिले की देवा, आम्ही तुझी भक्ती केल्यामुळं तू आमच्यावर प्रसन्न झाला आहे आणि तू आम्हाला जसं पाहिजे तसा आकार घेऊन या ठिकाणी आमच्या कामाकरता या ठिकाणी आलेला आहे तू. आणि तुका म्हणे भिडा भक्तीची भक्ताची या. मग अशा प्रकारे आपण भक्त झालो आहोत भगवंताचे. आणि तुकाराम महाराज म्हणतात की बाबा अशा प्रकारे भगवंताची आम्ही भक्ती केली आणि या भक्तीच्या योगाने देव प्रसन्न आम्हाला झाला. आणि भक्ताचं हृदय जाणून काय नक्की याला पाहिजे आणि कसं याला आणखीन शेवट याला नेलं पाहिजे, मोक्ष याला प्राप्त करून दिला पाहिजे, याच्यासाठी महाराज म्हणतात तुका म्हणे भीडा भक्ताची. भक्ताची भीड तुला आठवली म्हणजे. आणि तिची भीड पूर्ण करण्यासाठी देवा तुम्ही आमच्यासाठी आकाराला आले. नाही तर वास्तविक देव निराकार आहे, परंतु आकाराला आला आणि आमचं आणखीन सांत्वन केलं. आम्हाला जसं पाहिजे तसं आणखीन अशा प्रकारचं तुझी भक्ती करता येते, भजन करता येतं. आणि म्हणून या ठिकाणी महाराज म्हणतात तुका म्हणे भिडा भक्ताची आलासी आकारा अमृतिया ताडा. तुका म्हणे भिडा भक्ताची. अशा प्रकारचा हा थोडक्यामध्ये अभंग आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला चिंतन असं करायचंय की फार चांगलं झालं बरं का, मनुष्य देह आपल्याला प्राप्त झाला आणि या जन्मामध्ये आपण दुसरं काहीही न करताना आणखीन परमार्थच करत राहिलो पाहिजे. कारण असा जन्म पुन्हा मिळणे नाही बरं का. अनेक जन्मानंतर बरं का पुण्य आणि पाप ज्या वेळेला आणखी समसमान होते, पाप पुण्य समान समी तैत पाविजे कर्मभूमी असं एका ठिकाणी आलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपलं पाप आणि पुण्य बरोबर असल्यामुळं आपल्याला हे मनुष्य जन्म मिळाला. म्हणून महाराज म्हणतात बरवे झाले, बरवे झाले या आलो या जन्मासी. या जन्माची म्हणजे मनुष्य जन्मासी. आणि जोड जोडली मनुष्य देहाची आहे की नाही. मनुष्य देह प्राप्त झाला. या देहामध्ये आपल्याला भगवंताची भक्ती करता येते. आणि म्हणून मोठा असा लाभ याच्यामध्ये मिळवून घेता येतो. महालाभाची उत्तम राशी. मोठा लाभ कोणता आहे तर भगवंताची भेट होणं, भगवंताचं आणखीन स्वरूप कळणं, आपल्या स्वस्वरूपाची ओळख होणं. आणि अशी ती ओळख आपल्याला झाली म्हणजे जेणे सर्व सुखाची पात्र होईल. आणि मग अशी भगवंताची ओळख झाली, आपल्याला स्वस्वरूपाची ओळख झाली म्हणजे मग आपण सर्व सुखाला प्राप्त होतो. संसारामध्ये सर्व सुख नाहीये, विषयाचं सुख आहे. विषयाच्या सुखामध्ये दुःख आहे त्याच्या मुळाशी. विषयाचे सुख हे तो साध्यंतचे दुःख म्हणले. आणि म्हणून भगवंताची भेट होणं, त्याची परमार्थाला लागणं, आपण त्याचं भजन कीर्तन करणं हे खरं सुख आहे. आणि या सुखाला प्राप्त होतो या ठिकाणी आपण. कारण आणि हे सुख प्राप्त करून घेण्यासाठी भगवंताने आपल्याला हे इंद्रिय दिले, डोळे दिले. कशासाठी? देवाचं मुख पाहण्यासाठी. कान दिले कशासाठी? भगवंताचं कीर्ती ऐकण्यासाठी. मुख दिलं त्याचं वर्णन करण्यासाठी. हात दिले टाळ्या वाजवायसाठी. पाय दिले त्याच्याकडे मंदिराकडे चालण्यासाठी. मग अशा प्रकारचे हे जे दिली इंद्रिये हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन. आपल्याला मुख जर दिलं नसतं तर आपल्याला बोलता आलं नसतं. डोळे दिले नसते तर त्याचं रूप पाहता आलं नसतं, हे की नाही. म्हणून देवा खूप मोठा तू आमच्यावर हा उपकार केलेला आहे म्हणले. कारण काय, डोळे दिले म्हणून आम्हाला तुझं रूप पाहता येतं, मुख दिलं म्हणून तुझं भजन करता येतं, काय हात दिले म्हणून टाळी वाजवता येते, पाय दिले म्हणून तुझी तीर्थयात्रा करता येते, कान दिले म्हणून तुझे गुणवर्णन ऐकता येतं. मग फार अशा प्रकारचा तुझा उपकार आमच्यावर झालेला आहे देवा. दिली इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन.
आणि जेणे तू जोडसी नारायणा, एवढं दिल्यामुळं हे साहित्य आपल्याला दिलेलं आहे आणि याचा उपयोग करून आपण काय करायचं, त्या नारायणाची प्राप्ती करून घ्यायची. हा, आणि जेणे तू जोडसी नारायण म्हणजे नारायणाची प्राप्ती, भगवंताची प्राप्ती करून घ्यायची आपण. आणि भगवंताची प्राप्ती करून घेतली म्हणजे काय होतं, तर नाचे जीव पण भवरोग. म्हणजे आपण सध्या आपण स्वतःला जे जीव समजून राहिलो, तर आपण जीव नसून आपण ब्रह्मरूप आहोत, अशा प्रकारचे आणखी ज्ञान आपल्याला होतंय. आणि हे ज्ञान एकदा का झालं रे झालं की मग मात्र भवरोगाचा नाश होतो. भवरोग म्हणजे जन्म मरण. जन्म मरण आपल्याला जोपर्यंत हे अध्यात्म ज्ञान होत नाही तोपर्यंत हे जन्म मरण सुरूच राहणार आहे. आणि ज्या दिवशी तुम्हाला हे ज्ञान होईल त्या दिवशी हा शेवटचा जन्म आहे, याच्यानंतर पुन्हा जन्मही नाही आणि मरणही नाही. मग याला म्हणतात नासे जीवपण भवरोग. म्हणजे आज कशामुळे आपल्याला आणखीन हे लाभ झाला एवढा, तर महाराज म्हणतात तिळे तिळे पुण्य साचा पडे. आम्ही थोडं 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 प्रत्येक जन्मामध्ये पुण्य करत आलो आणि तरी हे बहुधा जन्मी जोडे, एका दोन जन्मामध्ये मिळत नाही म्हणले हे. बहुधा जन्मी म्हणजे आता किती जन्म झाला असेल आपला फेऱ्याला या, ठीक आहे, किती जन्म झाला फेरा गणित नाही जी जाता. मग अशा प्रकारे तिळे तिळ पुण्य साता पडे, तरी हे बहुधा जन्मी जोडे. आणि नाम वाचेशी आतुडे समागम घडे संतांचा. काहीतरी आपलं पुण्य जमा झालं आणि त्या जमा झालेल्या पुण्याच्या योगानं आपल्याला मनुष्य देह मिळाला. मनुष्य देह मिळाला नंतर तुझं नाम देवा, तुझं नाम आमच्या वाचेला आलं आणि संतांचा समागमही झाला, म्हणजे संतांची संगत मिळाली आम्हाला. मग एवढं मोठं आणखीन अशा प्रकारचा लाभ तुझ्या याच्यामुळं आम्हाला झालेला आहे. आणि अशा ठिकाणी आम्ही आल्यामुळं काय म्हणले देवा, किती उपकार आहे तुमचे, या उपकारातून आम्ही परतफेड तुझी करू शकत नाही म्हणले. म्हणून महाराज तिसऱ्या चरणामध्ये म्हणतात आयसीए पावविलो ठाई. अशा ठिकाणी मी आलो की देवा काय सांगा म्हणजे इतका आनंद झाला की तुझ्या स्वरूपाची ओळख आम्हाला झाली, आमच्या स्वस्वरूपाची आम्हाला ओळख झाली. आणि आता मी तुम्हाला काय उतरायचं होऊ म्हणजे काय दिलं म्हणजे तुमच्या उपकारातून फेड होईल आमची. त्याच्यापेक्षा मी असं करतो म्हणले, माझ्याजवळ द्यायला तर काही नाही ते नाही, पण हा जो माझा जीव आहे तो जीवच तुझ्या पायाशी ठेवून देतो. एवढा जीव ठेवीन पायी तू माझी आई पांडुरंगे. हे पांडुरंगा, तुम्हीच आमची आई आहात आणि आमच्याजवळ मला द्यायला, तुमच्या उपकारातून फेड करायला आमच्याजवळ दुसरं काहीच नाही. तर हा मी काय करतो, हा जीव तुझ्या पायाशी ठेवून देतो म्हणले. म्हणजे मग काहीतरी थोडेफार आमचे उपकार तुमचे फिटतील आमच्याकडून. त्याच्यानंतर संतांनी आपल्यावर फार उपकार केले. कसे की फेडीला डोळ्याचा कवळ, आपल्या डोळ्यामध्ये अज्ञान रूपी कवळ म्हणजे अज्ञान रूपी कवळ झालेला आहे, ठीक आहे. आणि त्या अज्ञानामुळं आपल्याला आपलं स्वस्वरूप कळेना, ब्रह्म कळेना. आणि म्हणून साधू संतांनी काय केलं म्हणजे आमच्या डोळ्याचा कवळ घालवला फेडीला आणि धुतला गुणदोषांचा मळ, ठीक आहे. आणि त्या ठिकाणी जे काही गुणदोष होते ते नाहीसे केले. कारण काय की अनेक प्रकारचे दोष असतात, त्या दोषामुळे आणखीन आपण परमार्थ करू शकत नाही, परमार्थाचा मार्ग सापडत नाही आपल्याला. आणि म्हणून साधू संतांची संगत केल्यामुळे आम्हाला काय झालं म्हणजे की आमच्या डोळ्यामध्ये आणखीन हा जो कवळ विकार झाला होता की हे जगच खरं आहे, आम्हीच खरे आहोत आणि हे देव काही नाही, अशा प्रकारची जी आपल्या आणखीन भावना झाली होती. तर साधू संत भेटले म्हणजे आम्हाला, आणि साधू संतांनी काय केलं की हा आमच्या डोळ्यातला मळ काढून टाकला, कवळ काढून टाकला आणि आमच्या ठिकाणी जे काही दोष होते त्या दोषांचा मळ धुवून टाकला आणि
लावणी स्थळी दिसतानी केलो शीतळ. पहा, ह्या अमृताचा जोश आम्हाला त्यांनी पाजला म्हणजे हे अध्यात्म ज्ञान त्यांनी आम्हाला दिलं आणि त्याच्यामुळे आम्ही शांत झालो म्हणजे. आणि निजविला बाळ निजस्थानी, अशा प्रकारे आम्हाला हे अमृत ज्ञानामृत पाजल्यामुळं आपल्या स्वस्वरूपाच्या ठिकाणी आणखी आम्हाला बसवलेलं आहे म्हणले, किंवा त्याची ओळख करून आम्हाला दिलेली आहे. म्हणून अशा प्रकारे झाल्यानंतर काय सांगावं म्हणले त्यांचे उपकार. साधू संतांचे उपकार सांगतात येत नाही किती आहेत आणि आपण ते फेडू सुद्धा शकत नाही, एवढे त्यांचे उपकार आहेत. म्हणून त्यांनी हा जो आम्हाला आणखी आनंद दिलेला आहे, नाही या आनंदाशी जोडा, बरं का. अशा प्रकारे एवढा मोठा आनंद त्यांनी दिला आम्हाला की खरोखर याला आणखी दुसरा जोडच नाही, इतका आनंद आहे. कारण कसा आनंद म्हणले विचारला आपल्याला तर आपण सांगू शकत नाही कसा आनंद म्हणून. मग इतका आनंद आहे त्यांचा की याला म्हणतात परमानंद. परमानंद म्हणजे सर्वात श्रेष्ठ आनंद. सर्वात श्रेष्ठ आनंद हा परमानंद हा क्वचित कोणाला तरी मिळत असतो. साधू संतांची आपण काही सेवा केली असेल आणि त्यांनी आणखीन हा आनंद आम्हाला दिला, म्हणून हा जो आनंद आहे तर या आनंदाला जोडा नाही मिळत. जोडा नाही म्हणजे याच्यासारखा दुसरा आनंद नाही कोणता. सांगता गोष्टी लागती गोडा. बाकीच्या आणखी किती जरी गोष्टी सांगितल्या त्या जरी गोड लागत असल्या तरी पण हा जो आनंद आहे हा आनंद साधू संतांनी आम्हाला दिलेला आहे तो अतिशय वेगळा आहे आणि एकदम चांगला अशा प्रकारचा आहे. कारण काय, या आनंदामध्ये या भक्तीमध्ये देव स्वतः आणखीन आकाराला येऊन आमच्या समोर उभा राहतो म्हणजे. म्हणून महाराज म्हणतात आलाशी आकारा आमचिया चाडा. कारण काय, भगवंताची भक्ती केल्यानंतर आपण जो आणखीन सांगू त्याला की देवा तू आमच्यासाठी असं असं होय, मग तो त्याच आकारामध्ये बरोबर आणखीन आपल्या समोर येतोय. म्हणून आलाशी आकारा आमचिया चाडा. आम्ही जसं म्हणलं तशा प्रकारचं देवा तू आमच्यासाठी झालास म्हणले. कारण काय, देवा जसे जसे भक्त असतात तसे त्यांनी जी सेवा केलेली असते आणि त्यांची जी कामना असते त्या कामनेप्रमाणे देव सुद्धा आणखी तसं आणखीन रूप धारण करतो आणि त्यांना ती भेट देतो. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे भिडा भक्ताची या. भक्ताच्या भिडेसाठी देवा तू आकाराला आला आणि आमच्या सगळे आणखीन कष्ट निवारण केले. आमच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचे दुःख तू ठेवलं नाही, तर सगळा आनंदच आनंद अशा प्रकारचा दिलेला आहे म्हणजे. आणि म्हणून नाही या आनंदाशी जोडा. अरे बाबा हा आनंद एवढा मोठा आहे, परमानंद आहे हा, की याला जोडा नाही दुसरा, म्हणजे दुसरा जोड लागू शकत नाही. कारण बाकीच्या किती गोष्टी जरी सांगितल्या गोड लागत असल्या तरी पण हा जो आनंद आहे हा आनंद परमानंद आहे. आणि देव स्वतः आपल्या समोर आकाराला येऊन आणखीन आपल्या समोर उभा राहिलेला आहे. आणि महाराज म्हणतात बाबा देवा खरोखर तुझे फार मोठे उपकार आहे की अरे आमच्या समोर आमची एवढी भक्ती झाली आहे की तू त्याला प्रसन्न होऊन आणखीन आमच्या समोर आकार धरून आणखीन समोर उभा राहिलेला आहेस. आणि म्हणून अशा प्रकारचं आणखीन सांगतात की बरं काही झाले नाही. म्हणून या ठिकाणी आम्हाला आज हे प्रवचन करण्यासाठी जी संधी दिली तर या आम्हाला जेवढं सांगता आलं तेवढं आणखीन आम्ही वर्णन त्याचं केलेलं आहे. तुकाराम महाराजांचा अभंग घेऊन त्यावर चिंतन केलेलं आहे. तर झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी समर्पण करून सेवेला याच ठिकाणी पूर्ण विराम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. ठलक 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 ठलक. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. पसायदान घ्या महाराज. श्री अनंता मधुसूदना
पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंदघना अविनाशा सकळ देवाधिदेवा कृपाळुवाजी केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा सहजरूपा चक्रधरा विश्वंभरा गरुडध्वजा करुणाकरा सहस्रपादा सहस्रकरा क्षीरसागरा शेषशयना कमलनयना कमलापती कामिनी मोहना मदनमूर्ती अवतारका दयिताक्षिती वामनमूर्ती त्रिविक्रमा अगाये सगुणा निर्गुणा जगज्जनित्या जगजीवना वसुदेव देवकी नंदना बाळरंगणा बाळकृष्णा तुक आला लोटांगणी मज ठाव द्यावाजी चरणी हे चिकरितुसे विनवणी भवबंधनी सोडवावे सकळ देवा कृपाळुवाजी केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा सहजरूपा आता विश्वात्मके देवे येणे वाद्यज्ञे तोषावे तोषो निमद द्यावे तुसाय दान हे जे खळांचे व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जळो पंचजीवांचे दुरितांचे तिमिर गावो विश्वस्त धर्म सूर्य पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांचे मांग्याळी अनवरत भूमंडळी बैठतो होता त्याला कल्पतरुचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पुरुषांचे चंद्रमेजे अलांछन मार्कंड जे तापहीन हे सर्वाही सदा सज्जन सोयरे होतू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिही लोकी भजिलो आदि पुरुषी अखंडितो आणि ग्रंथोपजीविये विशेष लोकी ये दृष्ट विजये व्हावीची येथ म्हणे श्री विश्वेश्वराहो हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय.